अवघ्या 6 महिन्यात कराडकरांची मने जिंकणारा अधिकारी असे असताना सुद्धा जिल्ह्याअंतर्गत बदलीच्या नावाखाली फक्त 6 महिन्यात प्रदीप सूर्यवंशी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची बदली जिल्हा पोलीस प्रमुखांनी का केली? कराडकर नागरिकांची खंत. फक्त 6 महिन्यात कराडकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना कराड शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून निरोप समारंभ तसेच नव्याने त्यांच्या ठिकाणी नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी देखील फक्त 6 महिन्यात प्रदीप सूर्यवंशी यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय संवेदनशील म्हणून कराड शहराची ओळख आहे. त्यामुळे कराड शहर पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एक महत्त्वाच्या जबाबदारीचे पद म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी नियुक्त केलेला अधिकारी हा कसा असावा याचे ताजे उदाहरण फक्त 6 महिन्यामध्ये कराडकरांनी प्रदीप सूर्यवंशी यांच्या स्वरूपात पाहिले व अनुभवले. भेटायला येणाऱ्या प्रत्येक तक्रारदार अथवा नागरिकांशी अतिशय आपुलकी व तितक्याच प्रेमाने वागणारे, प्रत्येकास वेळ देणारे, प्रत्येकाच्या समस्याचे निवारण करणारे, गुंडगिरीस वचक बसवून भयमुक्त कराड असे नावलौकिक मिळवून देणारे अधिकारी म्हणून अल्पावधीतच प्रदीप सूर्यवंशी यांचे नावलौकिक झाले होते. फक्त कराडकर नागरिकांमध्येच नाही तर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव पोलीस अधिकारी म्हणजेच प्रदीप सूर्यवंशी. फक्त 6 महिन्यात जिल्ह्याअंतर्गत बदलीच्या नावाखाली प्रदीप सूर्यवंशी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची बदली नेमकी का केली असावी? जिल्ह्याअंतर्गत बदलीच्या नावाखाली जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाची सर्वच कराडकर खंत व्यक्त करत आहेत. तसेच प्रदीप सूर्यवंशी यांच्यासारखेच अधिकारी कराड शहरास लाभावेत अशी अपेक्षा प्रत्येक कराडकरांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडून व्यक्त होताना दिसू लागली आहे. पाहुयात प्रदीप सूर्यवंशी यांच्या निरोप समारंभाची काही क्षणचित्रे व त्यांनी व्यक्त केलेले अनुभव व भावना. तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी प्रदीप सूर्यवंशी यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना व अनुभव. जरी फुल पिरियड केला तरी 2 वर्ष पाटील साहेबांसाठी जास्त फुल पिरियड असतो. त्यामध्ये एक वेगळं आपलं बॉन्डिंग तयार झालेलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मायभूमीत मला काम करायला भेटलं. मायभूमी कर्मभूमी झाली. सगळ्यात मोठं मला त्याचं वाटतं. याच्यामध्ये आता बदली ही ती मायभूमीत असल्यामुळेच होते ही वेगळी गोष्ट आहे. परंतु अशा ठिकाणी ऑफिसरला आपल्या डिस्ट्रिक्ट किंवा आपल्या एवढं जवळ काम करणं हे भाग्य कमी लागतं. इथून जरी गाव माझं 25 किलोमीटर असलं तरी आपण पाहिलं असं मी 6 महिन्यात 6-6.5 महिने मला घरी जाता आलं नाही. रविवारीसुद्धा आपल्याला काम करावं लागतं. इथं कामाचं मॅडम म्हणण्यापेक्षा हेवी आहे. आपण सर्व स्टाफ अधिकारी अंमलदार सर्व मिळून काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये जाणवून नाही. परंतु सुट्टी वगैरे भेटली नाही. आपल्याला या ठिकाणी काम केल्याचा आनंद आहे. प्रथमतः ज्या वेळेला मी चार्ज घेतला तर 4थ्या दिवशी आपल्याला पण माहीत आहे 4थ्या दिवशी एक HM आता इथं पूर्ण कराड म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं हिंदू मुस्लिमच्या बाबतीत संवेदनशील शहर आहे. 4थ्याच दिवशी रात्री पालकरवाड्यामध्ये हिंदू मुस्लिम मॅटर झालेला होता. त्वरित त्यावेळेला मी प्रथमच 3रा-4था दिवस होता. परंतु सगळ्यांचा रिस्पॉन्स एकदम चांगला होता. चांगल्या प्रकारच्या हाताने केली. 3-4 वाजे पोचला होतो आम्ही. 2 तासातच शिंदेमाळ्यामध्ये दरोडा पडला. हा एवढ्या अलीकडच्या काळात सगळ्यात मोठा दरोडा. म्हणजे बाकीचे 2-3 दरोडे आहेत आपले टेक्निकल आहेत परंतु ओरिजिनल दरोडा तो पडलेला होता. त्या कामामध्ये आपण बरेच दिवस लागलो. आपली एलसीबी टीम टीम वरिष्ठ अधिकारी सगळे होते. तो सुदैवानं आपल्या डिटेक्ट झालेला आहे. रिकव्हरी झाली ती वेगळी गोष्ट आहे परंतु तो डिटेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठी घटना आपल्या कुशेसावळीची घडलेली आहे. तर त्याच अनुषंगानं घटना होती. HM सगळ्यांचं लक्ष कराडवर होतं. कराडमध्ये कशी परिस्थिती असेल काय असेल तर आपल्या ठाकूर साहेब आणि सगळे अधिकारी त्या दिवशी रात्रीपासून जे फील्डवर होतो आणि माननीय DSP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे. त्यावेळेला पूर्ण छोट्या मोठ्या गोष्टीवर आपण लक्ष देऊन काम केलं.
अँड ऑर्डर अबाधित राहण्यात फार मोठ्याची त्यावेळेला आपल्या सगळ्यांचं मदत झालेली आहे. या पार्श्वभूमीवर पुढं गणेश उत्सव होता. गणेश उत्सवामध्ये शेवटच्या दिवशी रमजान ईद आणि ईदची मिरवणूक आणि आपले विसर्जन एकाच दिवशी होतं. तो आपण मॅटर टॅक्टफुली हँडल केला. दुसऱ्या 2-3 दिवसानंतर ती घेतली. तर त्यावेळेला काय ती कुस्साळीचा थोडासा प्रतिक्रिया उमटल्या, परंतु त्या मानाने ते सर्व शांततेत पार पडलेलं आहे. त्याच्यानंतर नवरात्र, दुर्गादौडमध्ये उत्तर लक्ष्मीचं एक मॅटर त्यांची सर्व स्वतःनी आणि तो पण व्यवस्थित सॉल्व केलेला आहे. त्याच्यानंतर 2-3 मोठ्या घटना झालेल्या आहेत. कारवी नाक्याचं एक मर्डर आहे, गुगलेवाडीचा आहे. परंतु इथं काम करत असताना सर्व अधिकारी, सर्व देवीपासून पूर्ण सर्व साहेब आहे, कारवी नाक्याचे चव्हाणसाहेब आहे, साहेब आहे, गुगलेवाडी बीचचे साहेब, मुंबईला काही ठिकाणी तर नवीनच अधिकारी आहेत. मुंबईला तसे मोठी साहेब, नंतर आपली मेन रोडला पहिले पत्र पाठवले होते. नंतर या ठिकाणी सर्व अधिकारी त्यांची मामूलदार, त्याचप्रमाणे डीबीला डांगे साहेब आहेत. डांगे साहेबांनी आपलं जे डिटेक्शन आहे कराडचं, तर हे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त डिटेक्शन झालेलं आहे. काही गोष्टी आता आम्हीच प्रेस नोट केलेल्या नाहीत किंवा आलेल्या नाहीत, परंतु SP सरांनी नावाजलेलं आहे की LC तालुका कराडचं डिटेक्शन आहे. तर ती फार चांगलं डिटेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी डिटेक्शनला मला वाटते 5 ते 6 वर्षापर्यंत तुम्ही थांबू शकता. म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात तुम्हाला जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा जावं लागत नाही. पण या अधिकाऱ्यांच्या बाबतीत हा महाराष्ट्रात आम्हाला कुठेही बदलीसाठी आम्हाला जावंच लागतं. आणि त्या बदलीचा भाग म्हणून तरी सूर्यवंशी साहेबांची आपली बदली इथं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आणि आता सूर्यवंशी साहेबांच्याबद्दल ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते सर्व अधिकारी, सर्व अंमलदार, अगदी भावनिक होऊनसुद्धा काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केलं. म्हणजे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी कशी आहे सर तुम्हाला सांगायचं. म्हणजे सूर्यवंशी साहेबांचं कामाची पद्धत मी आल्यापासून बघतोय साताऱ्यात. मी पण 6 महिन्यापूर्वी साताऱ्यात आलो. पूर्वी मी साताऱ्यात 7 वर्ष काम केलेलं आहे. माझ्याबरोबर ज्यांनी काम केलेलं, मला ते चतुर वगैरे असतील किंवा बाकीचे मंडळी आहेत, मॅडम पण आहेत, शिंदे मॅडम वगैरे, त्यामुळं मी सातारा जिल्ह्यात काम केलेलं आहे. पूर्वी 7 वर्ष भुज पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून केले. त्यानंतर ट्रॅफिकलाही होतो. सातारा जिल्ह्याचा मला बऱ्यापैकी अनुभव आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यामध्ये काम करताना आपल्याला कशा कुठल्या अडचणी येतात. कराड शहर पोलीस स्टेशनला सूर्यवंशी साहेब 6 महिन्यामध्ये झाले. 6 महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पोलीस स्टेशन मी 2008पासून बघतोय. 8ला मी या जिल्ह्यामध्ये आलो होतो. त्यावेळेला मुळूक साहेब पण होते, संभाजी पाटील साहेब होते. त्यावेळेस चांगलं होतं पोलीस स्टेशन. त्यानंतर जाता येता आमच्या जाण्याचा रूट आमचा तासगावला गावाकडे जाताना हाच रूट असायचा. त्यामुळे आम्ही बघायचो. पोलीस स्टेशनकडे बघितलं की वाईट वाटायचं की ते मुळूक साहेबांनी एवढं सुंदर पोलीस स्टेशन बनवलं होतं, पण त्याचं एकदम अशा अवस्थेत पोलीस स्टेशन बघायला आम्हाला वाईट वाटायचं. पण आता पोलीस स्टेशनचं अगदी नावलौकिक आणि पोलीस स्टेशनची इमारत, पोलीस स्टेशनचा परिसर एवढा सुंदर केला आहे. आणि मीही बघत होतो या 6 महिन्यात आल्यापासून सूर्यवंशी साहेबांच्या कामाची जी पद्धत आहे, त्यांनी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण संपूर्ण म्हणजे स्ट्रक्चरसाठी किंवा बांधकामासाठी पूर्ण वेळ त्यांनी काम म्हणजे स्वतः थांबून काम करून घेतलेलं आहे. SP साहेबांची माझी पण त्या संदर्भात आमची भेट ज्या वेळेला व्हायची, चर्चा व्हायची. साहेब म्हणायचे पोलीस स्टेशनचं बांधकाम अतिशय सुंदर आणि चांगलं त्यांनी म्हणजे रिन्युएशन चालू केलेलं आहे आणि चांगलं झालं ते. आणि गरज आहे, कारण हे पोलीस स्टेशन आपलं असं आहे की ह्या पोलीस स्टेशन 2-3 जिल्ह्याचं नाक असल्यासारखं हे पोलीस स्टेशन आहे. आपलं शहरच आपलं असं आहे की 3 जिल्ह्याची एंट्री इथून होते. 3 जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इकडच्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये बेळगाव किंवा इकडं सुद्धा जाण्यासाठी हाच रूट आहे. त्यामुळे जाता येता हे शहर म्हणजे बघितल्याशिवाय लोकांना जाता येत नाही. आणि इथून जाताना हे पोलीस स्टेशन कसं होतं हे अगोदर जर बघितलं असतं तर लोकांना
जाता येताना वाईट वाटायचं. साहेबांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी साहेबांना साथ दिलेली होती म्हणून साहेब स्वतः लक्ष घालून करू शकले. आणि आपल्या इथली DB-सुद्धा अतिशय सुंदर आहे. मी आता साताऱ्यात आम्ही साहेबांच्या बरोबर होम DYSP म्हणून पण मी काम केलं, DSBPI म्हणून पण काम केलं. जी तुमची पुशी सावळीची घटना घडली त्यावेळेला नेट बंद करण्याचं काम स्वतः मला साहेबांनी माझ्यावरती सोपवलं होतं. त्या रात्री मी नेट बंद केलं. पहिलं मी साहेबांना सांगितलं, साहेब म्हणलं जिल्ह्यामध्ये बाकी काय करायचं नाही, आपल्याला कराडला पाहिजे तेवढा बंदोबस्त आपण देऊन टाकूया. मी साहेबांना सजेशन दिलं होतं. मला वाटतं आपले या अदर मेजर किंवा आपले साहेबांशी बोललो, DYSP साहेबांशी बोललो, तुम्हाला काय लागणार आहे तेवढा फोर्स किती लागणार आहे तेवढा सांगा, लवकरात लवकर तुम्हाला पाठवून देण्याची व्यवस्था करू. सगळ्यात जास्त लक्ष ह्या शहरावरती होतं. सातारा जिल्ह्यामध्ये जर काय झालं तर कराड शहरामध्येच होणार होतं. त्यासाठी प्रॉपर बंदोबस्ताचं नियोजन तुम्ही पोलीस स्टेशननंही चांगलं केलं. आम्ही SP ऑफिसमधूनसुद्धा तुम्हाला पाहिजे ती मदत आम्ही देण्याची व्यवस्था केलेली होती. पण ती काही वेळ आली पण नाही आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्यावेळेला ते हँडल केलं. सगळ्यात टेन्शन आपल्याला पुशी सावळीच्या घटनेचं आपल्या शहरावरती होतं. सगळ्या अधिकाऱ्यांचं लक्ष होतं. नेट बंद ज्या वेळेला झालं, सकाळी मला